मला काहीतरी हवं आहे म्हणून मी ते देवाकडे मागणे ही श्रद्धा नव्हे, हे डील झालं. ज्याला आपण जगन्नियंता, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, सर्व समावेशक, सर्व ताकदवर म्हणतो आहे, त्याला आपण काहीतरी चाराणे ऑफर करतो आहे आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मागतो आहे, हा दळभद्रीपणा झाला. आपली देवाकडून काय अपेक्षा असते? तर देवानी आपली काळजी घ्यावी आणि अडचणीच्या वेळेस मागे उभं राहावं. शक्यतो फार मोठी न झेपणारी संकट आपल्यावर येऊ देऊ नयेत आणि जर संकट आली तर त्यातनं बाहेर पडायला मदत करावी. आपल्या आई वडिलांकडून एक्झॅक्टली याच अपेक्षा असतात. हीच आपली देवाकडची अपेक्षा आहे. म्हणून आपण देवाला माऊली म्हणतो, मायबाप म्हणतो आणि आम्ही तुझी लेकरं म्हणतो. जेव्हा माझ्यावर असं संकट येतं तेव्हा हा प्रश्न आहे ना की हे माझ्यावर का आलं संकट? माझ्या 4 वर्षाच्या मुलाला का कॅन्सर व्हावा? मी असं काय केलं आहे की जे हे माझ्या वाट्याला आलंय? तर तिथे कुठेतरी जेव्हा तो हेल्पलेसनेस आहे तेव्हा ही भावना की कुणीतरी आहे, त्याच्या मनात काहीतरी योजना आहे, त्याच्यामुळे हे मला कितीही ॲब्सर्ड वाटत असलं तरीही याला काहीतरी अर्थ आहे. कारण आपण ॲब्सर्डिटी बरोबर राहू शकत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ लागतो. ॲब्सर्डिटी ही भयंकर त्रासदायक, वेदनादायक, अस्वस्थ करणारी ॲब्सर्डिटी असते. त्याच्यामुळे जो अंतहीन पिक्चर असतो तो आपल्याला फार अस्वस्थ करून जातो. तर हा जो भाग आहे याच्यात काहीतरी अर्थ लागावा लागतो, काहीतरी सुसंगती लागावी लागते. मला त्याबद्दल काहीतरी करता येईल असा तो अर्थ असावा लागतो. तर हे देवानी माझ्या पदरात टाकलेलं आहे, तर देवाची यामागे काहीतरी योजना असली पाहिजे. तो कुणीतरी आहे, ह्यातनं माझ्यावरची जबाबदारी कमी होते.